तर बातमी पुण्यातील खड्डे बुजवण्यावरून जबाबदारी झटकण्याचं काम आता सुरू आहे। पालिका बांधकाम विभाग आणि मेट्रोकडून जबाबदारी झटकण्याचं काम आहे। तर खड्डा सिटी पोस्ट परिसरात त्यामुळे बांधकाम विभागाची जबाबदारी असल्याचं म्हणण्यात येत आहे। तर खड्डा बुजवण्यावरून पालिका प्रशासनाने देखील हात झटकले। समाधान चौकात ट्रक खड्ड्यात अडकला होता आणि 2 दिवसांनंतरही हा खड्डा आहे तसाच आहे। आणि या प्रकरणी आपण अधिक अपडेट घेऊयात आपले प्रतिनिधी योगेश बोरसे यांच्याकडून। योगेश, समाधान चौकात जो खड्डा पडला होता आपण पाहू शकतो। या खड्ड्याला आता या ठिकाणी अशा पद्धतीने पडदा लावण्यात आलेला आहे। मात्र दुसरीकडे या ज्या ठिकाणी पोस्टाचे जे कर्मचारी आहेत ते मात्र अडवणूक करतायत। आपण पाहू शकतो या ठिकाणी हा पडदा लावण्यात आलेला आहे, बॅरिकेटिंग लावण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी हा खड्डा बुजवण्याचं जे काय आहे प्रशासनाकडे तर ज्या पद्धतीने पुणे महानगरपालिका बांधकाम विभागावरती ढकलते त्यासोबतच मेट्रो विभागावरती सुद्धा ही जबाबदारी झटकण्याचं काम केलं जात आहे। मात्र आपण या ठिकाणी पाहू शकतो 2 दिवस उलटूनही हा खड्डा बुजवण्यात आलेला नाहीये। या ठिकाणी पुणे पोलिसांनी अशा पद्धतीने बॅरिकेटिंग केलेलं आहे, पडदा लावलेला आहे, तर दुसरीकडे या खड्ड्यावरती पत्रा टाकण्यात आलेला आहे आणि सिटी पोस्टच्या आवारात असल्यामुळे याची जबाबदारी ही बांधकाम विभागाची असल्याचं सुद्धा या ठिकाणी या पालिकेकडनं सांगितलं जातंय। मात्र आपण पाहू शकतो या खड्ड्यामध्ये शुक्रवारी संध्याकाळच्या सुमारास हा खड्डा पडला होता आणि या खड्ड्यामध्ये एक भला मोठा ट्रक हा या खड्ड्यात पडला होता। त्यानंतर साधारणतः 3-3.5 तासानंतर हा ट्रक बाहेर काढण्यात आलेला आहे आणि त्यानंतर आपण या खड्ड्याची जी चर्चा आहे पुणे शहरात आणि त्यावरून राजकारण सुद्धा होताना दिसतंय। विरोधी पक्षांकडनं टीका सुद्धा पुणे महानगरपालिकेवरती झाली होती। मात्र 2 दिवस उलटूनही हा खड्डा जैसे थे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। खड्डा नेमका कशामुळे पडला या संदर्भातला शोध किंवा या संदर्भातला अभ्यास खड्डा बुजवणार कोण हा देखील प्रश्न उपस्थित होतो। योगेश, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।